राणेंच्या याच वक्तव्यावरती ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत, बघूयात। कोल्हापूर हातकलंगणे आणि कोकणामध्ये भाजप आणि मिंदे गटाच्या उमेदवारांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी जे धमकी सत्र सुरू केलेलं आहे किंवा जे आमिष दाखवली जात आहेत त्याची दखल महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने घ्यायला हवी किंवा देशाच्या। तुम्ही आमिष दाखवता 5-5 कोटीचा निधी देण्यासंदर्भात, तुम्ही सरपंचांना धमक्या देताय, एका बाजूला तुम्ही विरोधकांवर आचारसंहिता अत्यंत कडक आणि कठोर पद्धतीने लावताय आणि त्याच वेळेला सत्ताधारी पक्षाचे लोक सरपंचांना धमक्या देत आहेत, मतदारांना आमिष दाखवत आहेत। हे चित्र लोकशाहीसाठी मारक आहे आणि निवडणुका योग्य पद्धतीने होत नाही आहेत याचं हे चित्र आहे। धमकी लोक घाबरत नसेल। नारायण राणेंना ऑलरेडी जनतेनं विधानसभेला तिथं पाडलेलं आहे, मुंबईमध्ये सुद्धा गेले तिथं सुद्धा पाडलेलं आहे आणि मग तो इजा तिजा होत असताना तिसऱ्यांदा पुन्हा या लोकसभेला सुद्धा भारतीय जनता पार्टीला विशेषतः नारायण राणेंचा पराभव तिथली जनता करेल।